जेवणाच्या ताटावरच ओम प्रकाश यांना पत्नीनं संपवलं. 15 मिनिटे बचाव करत होते माजी अधिकारी. कर्नाटकचे माजी पोलीस प्रमुख ओम प्रकाश त्यांच्या हत्येने सर्वांनाच हादरून सोडले आहे. माजी पोलीस महासंचालकाच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी त्यांची पत्नी पल्लवी आणि मुलीला ताब्यात घेतलेलं आहे. पोलिसांनी पल्लवी यांच्याकडे केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओम प्रकाश रविवारी बंगळूर येथील त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळले. 68 वर्षीय निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या पोटावर आणि छातीवर चाकूने वार करून अनेक जखमा करण्यात आल्या होत्या आणि त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. जेवणाऱ्या ताटावरच वाद झाल्यानंतर पत्नीने ओम प्रकाश यांच्यावरती हल्ला करून त्यांना संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार माजी पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांचे पत्नीसोबत संपत्तीवरून वाद सुरू होते. ओम प्रकाश हे जेवणाच्या टेबलावर जेवण करत असताना त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. ओम प्रकाश यांच्या प्लेटमध्ये 2 प्रकारचे मासे होते आणि त्यांचे अर्धे जेवण झाले होते. त्याच दरम्यान त्यांची पत्नी पल्लवी यांनी वाद घातला आणि अचानक त्यांच्यावर चाकूने वार केला. पल्लवी यांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि दोरीने बांधून त्यांना भोसकून ठार मारले. त्यांच्यावरती काचेच्या बाटलीने हल्ला करण्यात आला. घटनास्थळावरून पोलिसांना 2 चाकू आणि 1 तुटलेली बाटली सापडली. महत्वाची बाब म्हणजे पल्लवी आणि मुलगी कृती दोघेही हत्येत सहभागी असल्याचा संशय पोलिसाला आहे. हल्ल्यानंतर दोघांनीही ओम प्रकाश यांचा मृतदेह बेडशीटमध्ये गुंडाळला असेही पोलिसांनी सांगितले.